आता चाललोय प्रयागराजला महाकुंभला स्नान करायला। टगा फॉर का चैंपियन था स्कूल में। किसका बच्चा नहीं पता, जल्दी है कहीं नहाने बाबू। आम्ही चाललो होतो आता महाकुंभला। 144 इयर्सने एकदा येत होतो आणि आमची फ्लाईट 1 नाही 2 नाही, मला आमचं 4 तास लेट झालं। 4 तास रिकॉर्ड कर रहा है, आपको रिकॉर्ड कर रहा हूँ, ब्लॉग बना रहा हूँ। बोलो आप। नहीं बोलो बहुत खतरनाक है, दर्जा है भाई। आता प्लेन मध्ये बसून आम्ही लखनौला जाणार। लखनौ, आम्ही आता लखनौच्या एअरपोर्टला जस्ट पोहोचलो आहे आणि बाबा फुल हसायच्या मूड मध्ये। तुला थँक्यू बोलले तर त्यांना काय बोलला? काय नाही म्हणले। आज हम जा रहे त्रिवेणी संगम में। महाकुंभ के 144 सालों के बाद आया हुआ इस अवसर को जीवन में सौभाग्यपूर्ण लाने के लिए हम सब लोग जा रहे हैं प्रयागराज। आप भी चलिए। धन्यवाद। जय श्री राम। हर 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 महादेव। तेरे सामने है झुका, मेरे सर पे हाथ रख तेरा। प्रयागराज में 100 साल होने वाला काम था, ये कुंभ में हो गया। अब ये रास्ता कितना आराम देगा सबको। मी आता चाललोय प्रयागराजला महाकुंभला स्नान करायला। फायनली प्रयागराजला महाकुंभ मध्ये त्रिवेणी संगम वर गर्दीचं खरं डेफिनेशन बघायचंय तुम्हाला। क्राऊड काय असतोय तुम्हाला दाखवतो मी। क्राऊड हे बघा, बोटचा क्राऊड बघा, आपण बोटचा क्राऊड, तिकडे नंतर टेंट्स वगैरे आहेत, एवढे टेंट्स, प्लस त्या साईडला पण स्नानसाठी लोक आहेत, इथे पण स्नानसाठी लोक आहेत, प्लस तिकडे घाटला बघा तुम्ही वर तिकडे। बघा गर्दीच गर्दी आहे नुसती घाटवर। हे बघा गर्दी गर्दी गर्दी। त्रिवेणी संगमच्या पाण्यात आता उतरले आम्ही, बघू शकता तुम्ही। त्रिवेणी संगमवर आम्ही पोहोचले आणि इथे आम्ही माँ गंगा, माँ सरस्वती आणि माँ यमुनाचे पूजन करत आहे। माझ्या समोरून जी आहे ती यमुना नदी येत आहे, माझ्या लेफ्ट हँड साइड वरून जी आहे ती गंगा नदी येते आणि सरस्वती नदी या जमिनीच्या खालून वाहते आणि या तिन्ही नदींचा जिथे मिलन होतो हा तो त्रिवेणी संगम आहे। तुम्ही बघू शकता कमलेश काका कसे मस्तपैकी डुबकी मारत आहेत एकदम डॉट त्रिवेणी संगम मध्ये। फायनली आता थोडीशी बॅक फ्लेक्स केल्यानंतर वेळ आली आहे सूर्यदेवाला नमस्कार करून संगम मध्ये स्नान करण्याची। ओम गंगाय नमः, यमुनाय नमः, सरस्वतीय नमः। महाकुंभ मध्ये आलेलो आहे प्रयागराजला। 144 इयर्स नंतर हा मेळा येतो आणि ह्याच्यात मला अगदी माझी ह्याच्यात डुबकी लावतोय।
ये डुबकियां तो होती रहेगी, लेकिन ये कर लो पहले। मेकअप करा रहे हैं भाई, दिख रहा है? तो क्या हुआ भैया, क्या हुआ? लगा ही लो यहाँ पे, लगा ही लो। टग ऑफ वॉर का चैंपियन था स्कूल में, मुक्तांगन इंग्लिश स्कूल। टग ऑफ वॉर ओ यशराज शेट्टी, टग ऑफ वॉर। अब इतनी ही जगह है, कहाँ लेके जाओ थे? कहाँ लेके जाएंगे? सिर पे लेटे जाएंगे क्या? ये कौन है भैया? क्या है? बाबू है, बाबू। अरे बच्चा है, ठीक से रख दो। किसका बच्चा? नहीं पता। है कहीं नहाने बाबू। आमचे जे बोटचे ड्रायव्हर आहेत त्यांच्याकडे मुलगा सोडलाय, तो इतना ट्रस्ट है यहाँ के बोट वालों को कि बच्चा भी छोड़ के जा सकते। सब कोई दिक्कत नहीं, सब सेफ है, सब ट्रस्टी है अपने। चलो भैया, 1 साल का बच्चा छोड़ के गए नहाने के लिए, इतना ट्रस्ट है सब पे। देखो इतना बड़ा 60 करोड़ लोग आ गए यहाँ पे, और इतना ट्रस्ट है यहाँ पे सबको। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। गर्दी बघा, गर्दी। आम्ही आता जो मेन त्रिवेणी संगम आहे तिकडे आम्ही स्नान करून आलोय, मस्तपैकी डुबकी मारून तिथे आलो आहे आता। त्रिवेणी म्हणजे प्रॉपर जो त्रिवेणी संगम, एकदम जो मेन त्रिवेणी संगम मध्ये आमचं स्नान झालेलं आहे, आणि खूप गर्दी होती, पण त्या गर्दीत सुद्धा एवढं चांगलं आमचं स्नान झालंय महाकुंभ मध्ये। एवढ्या गर्दीत पण चांगलं स्नान झालंय एकदम। बघा तिथे इधर मोदी जी स्नान किए थे संगम पे, वही भैया लोग को स्नान कराया। तिथं मोदीजींनी स्नान केलं, तर तिथेच आम्ही स्नान केलं। पाच चालू आहे, जो मेन आहे तिथेच केलंय, संपलं इथे। आता आम्ही इथून बोट वगैरे लावून आम्ही आता जाऊन कपडे वगैरे बदलून निघणार आहे चित्रकूट में काशी। तब तक के लिए अलविदा।